नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की राज्यामध्ये महायुतीचं सरकारही स्थापन झालंय, मंत्रिमंडळाचा विस्तारही झालाय, परंतु यामध्ये एक राजकीय आणि नाटकीय घडामोड घडताना आपल्याला दिसतेय. विशेष म्हणजे जेवढ्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घ्यायला पाहिजे होती त्यापैकी बहुतांश आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. 12 मंत्र्यांना डच्चू सुद्धा देण्यात आलेला आहे, पण या व्यतिरिक्त एक मंत्रिपद अद्यापही रिक्त ठेवण्यात आलेलं आहे. हे रिक्त झालेलं मंत्रिपद भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातलंय आणि हे नेमकं कोणासाठी रिक्त ठेवण्यात आलंय हाच या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे. आणि या एका रिक्त मंत्रिपदावरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्यात अनेक घडामोडी घडणार हे या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी होतंय. कारण असं आहे मित्रांनो की महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत. एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार हे दोन्ही पक्षाचे प्रमुख आहेत, ते उपमुख्यमंत्री झालेले आणि तिन्ही पक्षांना मंत्रिमंडळाच्या जागा कोणाला किती या सुद्धा वाटप झालेल्या आहेत. या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महायुतीमध्ये ज्या जागा वाटप झाल्या किंवा 40 मंत्री शपथ घेणार होते त्यामध्ये अजितदादा राष्ट्रवादी पवार, अजित पवार गटाचे 10 आमदार हे मंत्रिपदात शपथ घेणार होते. एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे 12 आमदार आणि भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचे जवळपास 21 आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेणार होते. वास्तविक पाहता अजित पवार गट आणि एकनाथराव शिंदे या दोन्ही गटानं आपापले ठरल्याप्रमाणे आमदारांचे शपथविधी मंत्री म्हणून या ठिकाणी घेतलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे 21 मंत्री होणं अपेक्षित होतं, त्यापैकी 20 जणांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. आता जर मंत्रिमंडळ आपण पाहिलं तर एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि 39 मंत्री असा हा पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. एक मंत्रिपदाची जागा ही भारतीय जनता पार्टीची रिक्त ठेवण्यात आलेली आहे, ती राखून ठेवण्यात आलेली आहे. आता ही राखून ठेवलेलं मंत्रिपद नेमकं कोणासाठी आहे हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, भारतीय जनता पार्टीनं त्यांचे अनेक वर्ष अनेक वेळा आमदार किंवा मंत्री राहिलेले सुधीर मुनगंटीवार, जे की प्रदेशाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काम केलेले, त्यांना मात्र या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीये. म्हणजे त्यांना संधी मिळेल का तर निश्चितपणे मिळणार नाही असं चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगनराव भुजबळ जे ज्येष्ठ नेते आहेत आणि ओबीसीचे नेते म्हणून त्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात जे महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटवलं आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण करून ओबीसी भारतीय जनता पार्टी आणि महायुती सोबत मतदार आणण्याचा हिरिरीने प्रयत्न केलाय आणि त्यामुळे छगनराव भुजबळ यांना मंत्रिपदामध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळेल हीच अपेक्षा होती. त्यांना मंत्रीपद मिळणार नाही असं कोणालाही वाटलं नव्हतं, परंतु या ठिकाणी त्यांना अजित पवार यांच्या गटाकडून मंत्रिपदी संधी देण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये छगनराव भुजबळ यांच्या विचाराचा जो काही ओबीसी वर्ग असेल किंवा मतदार असेल किंवा कार्यकर्ता असेल किंवा त्यांची महात्मा फुले समता परिषद असेल ही संतप्त झालेली आहे, आक्रमक झालेली आहे आणि छगनराव भुजबळ यांना मंत्रिपदी संधी द्यावी अशी ते मागणी करतायत. दुसरीकडे मराठा समाज आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये छगनराव भुजबळ यांनी विरोध केलेला आहे. मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळू नये यासाठी त्यांनी एल्गार सभाही घेतलेल्या आहेत आणि जरांगे पाटलांच्या विरोधात आक्षेपार्ह किंवा एकेरी शब्दात एकमेकांच्या विरोधात दोघंही बोललेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाज जो कोट्यावधीनं जरांगे पाटलांच्या पाठीशी एकवटलेला आहे तो छगनराव भुजबळ यांच्या विरोधात गेलेला आहे. ज्या बाजूला छगनराव भुजबळ असतील त्या बाजूला त्याच्या विरोधात मराठा मतदान करतील हीच भूमिका लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. म्हणजेच एकंदरीत छगनराव भुजबळ यांना त्या ठिकाणी मंत्रिपदावर घेतलं नाही, म्हणजेच मराठा समाज आणि जरांगे पाटील यांचं काही अंशी समाधान झालं असेल, त्यांचा रोष सरकारच्या विरोधात थोडा कमी झाला असेल असं महायुतीला वाटतंय आणि त्यामुळे छगनराव भुजबळ यांना त्या ठिकाणी मंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये हे मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो. पण आता काय झालंय की ओबीसी समाज छगन भुजबळ यांच्या पाठीमागे नेमका किती आहे हे कदाचित महायुती आजमावते. विशेष म्हणजे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आजमावते. जर छगनराव भुजबळ यांच्या पाठीमागे ओबीसी समाज आक्रमक झाला असेल, तो एकवटला असेल आणि त्यांची ताकद जर मोठी दिसत असेल तर मग मात्र छगनराव भुजबळ यांना भारतीय जनता पार्टीनं राखीव ठेवलेलं मंत्रिपद हे देण्यात येईल असं सुद्धा बोललं जातंय. याचा अर्थ असा की ओबीसी आणि छगनराव भुजबळ यांच्यावर अजितदादा पवार यांनी अन्याय केलाय, परंतु ओबीसी समाजासाठी भुजबळ हे त्या ठिकाणी झटतायत, ते नेते आहेत आणि त्यांना संधी भारतीय जनता पार्टीनं आपल्या कोट्यातलं मंत्रिपद देऊन त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच ओबीसीच्या बाजूनं फक्त भारतीय जनता पार्टीच आहे, त्यामुळे ओबीसींनी आमच्या बाजूला झुकावं हा संदेश देण्यासाठी ही भारतीय जनता पार्टीकडून नीती त्या ठिकाणी आखल्या गेली आहे का असं सुद्धा राजकीय विश्लेषकाचं मत आहे आणि माझ्या सुद्धा मनामध्ये तो प्रश्न आहे.
कारण छगनराव भुजबळ यांनी लोकसभेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला फायदा व्हावा यासाठी ओबीसी समाज एकत्र आणून तो महायुतीकडे कसा झुकेल यासाठी प्रयत्न केला होता. परंतु त्याही पुढे जाऊन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र ओबीसींची मतं ही महायुतीलाच मिळाली पाहिजेत यासाठी सुद्धा छगनराव भुजबळ आणि ओबीसी नेत्यांनी प्रयत्न केले होते. त्याचं कारण होतं की मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं होतं की महायुतीचे एकही आमदार निवडून आला नाही पाहिजे, त्यांचा सुपडा साफ करा. पण नंतरच्या कालावधीमध्ये जरांगे पाटलांनी ही भूमिका सुद्धा शांत ठेवली. कोणाला मतदान करायचं असेल तर करा, फक्त आरक्षणाला ज्यांनी विरोध केलाय त्याला मात्र सुपडा साफ करा असं सांगून राजकारणातून त्यांनी काढता पाय घेतला. ते बाजूला सरकले आणि त्याचा परिणाम असा झाला की मराठा समाजानं सुद्धा एकनाथराव शिंदे यांच्या बाजूनं आपला कल हे दिल्याचं सुद्धा या ठिकाणी दिसतंय. कारण जरांगे पाटील सातत्यानं सांगत होते की मराठा समाजाला आरक्षण हे फक्त एकनाथराव शिंदेच देऊ शकतात, कारण ते समाजाला त्या ठिकाणी प्रामाणिकपणे वाटतात असा संदेश सुद्धा त्यांच्या बोलण्यातून समाजापर्यंत पोहोचला होता. एकंदरीत ओबीसी आणि मराठा दोन्हींचा गट्टा हा महायुतीकडे कमी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी झुकला गेला आणि म्हणून हे सरकार आलं. आता भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये येण्यासाठी छगनराव भुजबळ यांची मदत झाली की नाही, त्यांच्या पाठीमागे ओबीसी समाज आहे की नाही, ही चाचपणी करण्यासाठी त्यांना मंत्रिपद अजित पवार यांच्याकडून जरी दिलं नसलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी लक्ष ठेवून आहे आणि कदाचित या रिक्त पदावर छगनराव भुजबळ यांना संधी मिळेल का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. दुसरा एक प्रश्न याच्यामध्ये असा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची फूट झाल्यानंतर अजित पवार आणि त्यांचा गट जरी भारतीय जनता पार्टी सोबत आला तरी जयंत पाटील जे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते पवार साहेबांचे विश्वासू आहेत आणि त्यांच्यासोबत आजही अनेक नेते अनेक आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, खासदारही त्या ठिकाणी आहेत. जयंतराव पाटील यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टी सोबत अजित पवारांसोबत यायला पाहिजे हीच भूमिका अजित पवार गट येताना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आली होती. परंतु जयंतराव पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेलेले नाहीयेत, ते शरद पवार यांच्या सोबतच राहिले. त्यांना सुद्धा अनेक अडचणी आणल्या, त्यांच्याही अनेक त्यांच्यावर अडचणी आणून ते आपल्याकडे कसे येतील असाही प्रयत्न झाला. परंतु जयंतराव पाटील यांचा स्वभाव थोडा वेगळा आहे, त्यामुळे त्यांना हाताळताना थोडं संयमानं आणि शांततेनं हाताळलं पाहिजे. कदाचित हेच अजितदादा पवार यांनी भाजपला सांगितलं असावं. पण अजितदादा पवार आणि जयंत पाटील यांचं शरद पवार यांच्या गटामध्ये असताना सुद्धा जुळत नव्हतं. एकमेकांच्या विरोधात भूमिका त्यांच्या त्या ठिकाणी होत्या. दोघांनाही मानणारा गट हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगळा होता. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांचं बोलताना सुद्धा अनेक वेळा एकमेकांना कोपरखिळ्या त्या ठिकाणी असायच्या. कारण जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष केलं त्याच वेळेस अजितदादा पवार यांना ते पद हवं होतं, त्यांना ती जबाबदारी हवी होती. तशी मागणी सुद्धा त्यांनी शरद पवारांकडे केली होती आणि जाहीर सभांमधून सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की मला पक्षीय पद द्या, जेणेकरून मला पदाधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करता येतील आणि जबाबदारीनं मला काही लोकांकडून काम करून घेता येतील, त्यामुळे मला पक्षाच्या पदावर घ्या असं अजितदादा सातत्यानं सांगत होते. म्हणजे जयंत पाटील यांना काढा आणि मला त्या ठिकाणी घ्या, हा तो मतभेद होता. आज मात्र जयंत पाटील हे जरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सोबत गेले नसले तरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 पैकी 8 खासदार जनतेनं निवडून दिले आणि त्यामुळं आता महाविकास आघाडीच्या बाजूनं वातावरण आहे, झुकलेलं आहे. अशा परिस्थितीत भाजपसोबत कशाला जायचं ही भूमिका कदाचित जयंत पाटील यांच्या मनात असावी. हे मी आवर्जून यासाठी बोलतोय की अजित पवार गटाचे प्रवक्ते असलेले आणि आमदार असलेले अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया माध्यमांशी देताना सांगितलं की भाजपनं कदाचित जयंत पाटील यांच्यासाठी ती जागा रिक्त ठेवलेली असावी, कारण यापूर्वी सुद्धा त्यांना येण्याचं निमंत्रण होतं. परंतु राष्ट्रवादीचे खासदार अधिक आल्यामुळे ते त्या ठिकाणी आलेले नाहीत. परंतु विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये बोलताना जयंत पाटील असं बोलले की अजितदादा आपला राष्ट्रवादी काँग्रेस योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आणि मग योग्य वेळी योग्य निर्णय जर घेणार असतील तर आता ही योग्य वेळ आहे. जयंत पाटील हे कदाचित भारतीय जनता पार्टीच्या त्या रिक्त पदावर, मंत्रिपदावर, राखून ठेवलेल्या पदावर जातील की काय असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलाय. आणि म्हणून 2 प्रश्न या ठिकाणी आहेत. एक तर छगनराव भुजबळ यांना भारतीय जनता पार्टी आपल्या कोट्यातलं मंत्रिपद देऊन ओबीसींना आपल्यासोबत खुश करणार की जयंतराव पाटील यांचा गट पुन्हा आपल्यासोबत म्हणजे शरद पवार यांचा गट आपल्यासोबत घेऊन पुन्हा जयंतराव पाटील यांना त्या ठिकाणी मंत्री करणार हा या ठिकाणचा प्रश्न उपस्थित होतोय. जर शरद पवार गट हा जयंत पाटील यांच्यासोबत जर थेट भारतीय जनता पार्टीमध्ये जर गेला तर मात्र अजित पवार आणि एकनाथराव शिंदे या दोघांचीही गरज भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं संपणार आहे आणि दोघांना जरी दुय्यम स्थान दिलं तरी भारतीय जनता पार्टीमध्ये काहीही फरक पडणार नाही. त्यांना त्यांची ताकद, स्वतःची ताकद जी त्यांना अपेक्षित आहे ती त्या ठिकाणी उभा राहू शकते हा विश्वास कदाचित त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं 21 मंत्रिपद मिळाले असताना सुद्धा 20 जणांना शपथ दिलेली आहे. एक राखीव मंत्रिपद का ठेवलंय? ते छगन भुजबळांसाठी ठेवलंय
जयंत पाटलांसाठी ठेवलंय की भारतीय जनता पार्टीतल्या एका नेत्याला पुन्हा समाधानी करण्यासाठी ठेवलंय? हा प्रश्न आजही या ठिकाणी आहे. त्याचं उत्तर लवकर मिळणार नाही असं सुद्धा वाटतंय. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की भारतीय जनता पार्टीनं एक राखीव मंत्रीपद ठेवलेले हे नेमकं कोणासाठी असेल आणि राजकीय भूकंप या पदानुसार काही दिवसांना आपल्याला पाहायला मिळेल का? जर तो मिळणार असेल तर तो राजकीय भूकंप काय असेल? तुमचं उत्तर द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अभ्यासू असते आणि म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेल की DS न्यूज चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, व्हायरल करा आणि DS न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत